अमरावतीकरांनो आता तरी सावध व्हा। दुपारपर्यंत तब्बल 48 कोरोना बाधितांचा अहवाल प्राप्त झाला आहे। सायंकाळपर्यंत 1200च्या वर कोरोना बाधितांचा अहवाल प्राप्त होण्याची भीती निर्माण झाली आहे। संपूर्ण विश्वात विज्ञानामध्ये आता फक्त एकच रोगाने विक्रम केला आहे, तो म्हणजे फक्त कोरोना। निसर्गाला संपविण्यात जसा मनुष्य प्राण्याचाच मोठा सहभाग आहे, तसाच कोरोनाला पसरविण्यात मनुष्याचा सहभाग असल्याने प्रशासनही आता थकले आहे। एकेकाळी विदर्भात यवतमाळ, अकोला कोरोना बाधितांच्या आकड्यात अव्वल असताना आता मात्र अमरावती जिल्ह्यातही कोरोनाने थैमान घातले आहे। अमरावती जिल्ह्यात आता दिवसेंदिवस प्रत्येक गावात परिसरात कोरोना आजाराचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे। शनिवारी दुपारपर्यंत 2 वेळच्या अहवालात तब्बल 48 कोरोना बाधितांचा अहवाल विदर्भ न्यूज चॅनलला प्राप्त झाला। याचीच पूर्ण आकडेवारी आता 1206 जवळ जाऊन पोहोचली आहे। 15 दिवसापूर्वी कंटेनमेंट झोनची संख्या कमी असताना आता एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत तब्बल 40 कंटेनमेंट झोन लावता पोलिसांच्या आणि मनपाच्या नाकीनऊ आले आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाचा विचार केला तर एका महिन्यापूर्वी नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळून आले होते। आता मात्र गाडगेनगर आणि फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन आघाडीवर दिसून येत आहे। त्याच पाठोपाठ वलगाव, राजापेठ, भातकुली असून सर्वात कमी नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोरोना बाधित रुग्ण आहे। भारतात एकेकाळी निसर्ग अबाधित असताना मानवानेच निसर्गावर हल्ला करून निसर्गाचे संतुलन बिघडविले। निसर्गाचे संतुलन बिघडविण्यात मानवच जबाबदार होता। आता मात्र कोरोनाच्या संसर्गात आल्याने कोरोनाचा प्रसार करण्यात शेवटी मानवच जबाबदार दिसत आहे। प्रशासन कोरोनाची चेन तोडण्यासाठी दिवस रात्र युद्धस्तरावर कार्य करीत असताना दिसत आहे, तरी मात्र मानवच या नियमाला न जुमानता काहीच काम नसताना बाहेर पडत आहे आणि कोरोनाला मोफतच घरात नेऊन आमंत्रण देत आहे। त्याकरिता अमरावतीकरांनो आता तरी सावध व्हा, विनाकारण घराबाहेर पडू नका, नाहीतर एक काळ असा येईल की प्रशासन, डॉक्टर, पोलीसही शेवटी हतबल होईल। शेवटी ते सुद्धा एक मानवच आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।